अध्यक्ष म्हणून मला राज्याचा कार्यभार दिल्यानंतर माझ्या जर तालुकाध्यक्षांनी माझ्या जिल्हाध्यक्षांनी जर मी सांगितलेलं अभियान जर ऐकलं नाही तर मी कुठली यंत्रणा राबवू शकणार. त्यामुळे त्या ठिकाणी पक्ष नेतृत्व सुद्धा ही गोष्ट स्वीकारणार नाही की एखादा तालुकाध्यक्ष किंवा एखादा युवकचा कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्षांनी दिलेल्या सूचनांचं पालन करत. त्यामुळे अगोदर ही पक्ष संघटनेची शिस्त स्वीकारली पाहिजे. मला काही वाटत असेल की बाबा माझ्या तालुक्याचा अमुक आमदार अमुक खासदार अमुक नेत्याचं बाळवड मला आणि त्याच्या जोरावर मला काही कोण माझं वाकडं करू शकत नाही अशा भ्रमात कोणी राहायचं कारण नाही. कालच तुम्हाला सांगतो काल सातारा जिल्हाध्यक्षाची आम्ही काल त्या ठिकाणी बदल करून त्या ठिकाणी नितीन भोसले नावाचा अध्यक्ष. आपल्या सगळ्याला कल्पना नागेश तुला माहित आहे सुशांत निंबाळकर अतिशय चांगला कार्यकर्ता त्यांनी सुद्धा दुष्काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं. परंतु परिवर्तन हे होतच असतं. त्याला म्हणजे मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठला जिल्हाध्यक्ष असेल की ज्याला थेट पवार साहेबांनी नेमलेला आहे. थेट सुप्रियाताई अजितदादांच्या बरोबर म्हणजे तो फार एकदम क्लोज सुशांत निंबाळकर माहिती आहे बारामतीचे आहेत. परंतु त्यालाही सांगितलं लक्षात घ्या बदल सगळ्याची मानसिकता अशी झाली की बदल झाला पाहिजे. नवीन जिल्हाध्यक्ष नेमला आणि निश्चितपणे तिथले पालकमंत्री आमदार वगैरे सगळ्यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणची निवड झाली. सुशांत निंबाळकरांनी सुद्धा मोठ्या मनाने ते बदल स्वीकारला. आम्ही त्यांना राज्याच्या कार्यकारिणीवर घेणार. परंतु हे सगळं होत असताना खालच्या सगळ्या युवकच्या कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे त्या पवार साहेबांच्या नावाने हा पक्ष चालतो. आदरणीय पवार साहेबांनी आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला हा पक्ष आहे. जवळपास 50 ते 60 वर्ष या समाजकारणामध्ये लोकांच्या हितासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरत परिश्रम करून त्यांनी हे सगळं उभा केलेलं आहे. हे सगळं जे साम्राज्य आहे तालुका अध्यक्ष म्हणून मी गावाचा अध्यक्ष म्हणून मी जिल्हा परिषद गटाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी घड्याळाच्या चिन्हाचा एक पदाधिकारी म्हणून ज्यावेळेस मी बाजारामध्ये वावरतो किंवा समाजामध्ये वावरतो त्यावेळेस त्या घड्याळाची जी प्रतिष्ठा आहे ज्याचा मान सन्मान तुम्हाला मिळतो व्यासपीठावर बसायला मिळतं लोक आदर सत्कार करतात ते पवार साहेबांच्या कष्टाच्या जीवावर हे तुम्हाला निर्माण केलं आहे. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्या गाडीवर मी घड्याळाचं चिन्ह टाकलं प्रदेशचा सरचिटणीस म्हणून टाकलं किंवा प्रदेशचा सचिव म्हणून टाकलं जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून टाकलं किंवा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून टाकलं किंवा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस मी लिहितो आणि घड्याळाचं चिन्ह टाकतो त्यावेळेस ऑटोमॅटिक त्या ठिकाणची सगळी व्यवस्था सगळी यंत्रणा हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे आदरीनं पाहत असतो. ही जी आदर आणि प्रतिष्ठा निर्माण होते त्या प्रतिष्ठेमागे पवार साहेबांचं आयुष्यभराचं कष्ट आहे सगळं अजितदादांचा परिश्रम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची जी शिस्त आहे जी शिस्त स्वतः पवार साहेब पाळतात जी शिस्त स्वतः अजितदादा पाळतात जी शिस्त स्वतः सुप्रियाताई पाळतात ती शिस्त मोडण्याचा अधिकार आम्हा कार्यकर्त्यांना अजिबात नाही. त्यामुळं पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याच्या माझ्या कार्यकर्त्यांना मला एकच शिकवायचं आहे संघटनेची शिस्त अगोदर पहा. एकदा संघटना मनामध्ये रुजवा. ज्या कुठल्या नेत्याने तुमची शिफारस केलेली असेल तो नेता तेव्हा झाला जेव्हा पवार साहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला हे आपण लक्षात घ्या. आणि त्या पवार साहेबांनी हात डोक्यावर ठेवला म्हणून कोणीतरी इथला आमदार झाला कोणीतरी इथला जिल्हा परिषद सदस्य झाला कोणीतरी इथला खासदार झाला हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मग खाली कार्यकर्ते तयार हे सगळं आपण याचं जे समीकरण आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागतो. आता मुख्य मुद्द्याकडे आपण हे जे पदवीधर मतदार नोंदणी अभियान हे आपण युवक संघटनेने का सुरू केलं हे पण मी त्यामागची पार्श्वभूमी सांगतो. परवा परळीला आपण टीव्हीवर पाहिलं असेल की धनंजय मुंडेंनी सन्माननीय अजितदादांचा सत्कार मोठ्या प्रमाणावर आयोजित केला होता. धनंजय मुंडे भाजपमधून आपल्याकडे आले. आल्यानंतर भाजपचे आमदार म्हणून बरेच दिवस ते होते. एक तांत्रिक अडचण आपल्याला निर्माण झालेली होती त्यामुळे धाडसाने त्यांनी राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने निश्चय केला की धनंजय मुंडेंना पुन्हा आमदारकी त्या ठिकाणी निवडून आणायचे आणि मोठ्या मताधिक्याने धनंजय मुंडे आमदारकीला निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी सन्माननीय अजितदादांचा राज्याचे अध्यक्ष भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांचा त्यांनी सत्कार परळीमध्ये आयोजित केला. तो सत्कारला मी देखील त्या ठिकाणी होतो. सत्कार समारंभ झाल्यानंतर गाडीमध्ये दादांच्या बरोबर जाण्याचा योग आला. मी विक्रम काळे असतील किंवा सतीश चव्हाण असतील विक्रम काळे हे शिक्षक मतदारसंघाचे पदवीधरचे शिक्षकाचे आमदार आहेत मराठवाड्यात. सतीश चव्हाण हे त्या ठिकाणचे मराठवाड्यातले पदवीधरचे आमदार आहेत आणि त्यांचे बरोबर असल्यामुळे त्यांनी एक विषय काढला. त्यांनी दादांना सांगितले की दादा पदवीधर मतदार नोंदणी जी आहे हे जे पदवीधर नोंदणी करून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने युवक संघटनेचं आहे. युवक अध्यक्ष बरोबर आहे म्हणून आम्ही आवर्जून सांगतो मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्रात एवढी ताकद नसताना सुद्धा त्या युवक संघटनेच्या माध्यमातून युवक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नीटपणे जर मतदार नोंदणी केली
तर ज्या पद्धतीने आम्ही मराठवाड्यामध्ये शिक्षकाचा आमदार निवडून आणला, ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये आम्ही पदवीधरचा आमदार निवडून आणला, त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला आमदार निवडून आणणं सोपं आहे. परंतु दुर्दैवानं आपल्या संघटना या पदवीधर नोंदणीच्या कामामध्ये मनापासून लक्ष देत नाही आणि आपल्याला कारण नसताना ही सीट घालवावी लागते. आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. बालेकिल्ला म्हणजे काय? आज पवार साहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग या ठिकाणी. स्वतः पवार साहेब पश्चिम महाराष्ट्रातले राज्यमंत्री असताना पवार साहेब सोलापूरचे पालकमंत्री होते. आज सोलापूर मधून खासदार म्हणून पवार साहेब निवडून जातात. देशाचे केंद्रीय कृषी मंत्री जरी असले तरी साहेबांना पश्चिम महाराष्ट्र साहेबांचा बालेकिल्ला म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्राने तर देश ओळखतो. आणि त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पदवीधरचा उमेदवार हा भाजपचा निवडून येतो. सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, सगळ्यात जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्याचबरोबर सगळ्यात जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. जेवढे साखर कारखाने त्यातले 80% कारखाने साखर कारखाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. जिल्हा परिषदेच्या जवळपास सगळ्या जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, महानगरपालिका देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, सांगली सोडली तर. आणि अशा परिस्थितीमध्ये आपला राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी पराभूत होतो. मग आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे पदवीधर आपल्याकडे नाहीये? आहे का वस्तुस्थिती तशी? मला सांगा, तुमच्यापैकी किती जण या ठिकाणी पदवीधर आहेत? पदविका किंवा डिप्लोमा आणि पदवी असे झालेले किती जण आहेत? BA, BCom, BSc, D फार्मसी, DEd, BEd, इंजिनिअरिंग, BE. आणि आपली युवक संघटना फारच अशीच दिसायला किती आहे? हा फरक आहे का? जवळपास 40-50% आहे. ठीक आहे. आता एक तुम्ही जरी स्वतः काही जर पदवीधर नसला तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये आता ज्याच्या घरात एकही पदवीधर नाही किंवा एकही डिप्लोमा किंवा पदविका धारक म्हणतात का, DEd वगैरे जास्त त्याला डिप्लोमा, ज्याच्या घरात म्हणजे काय, त्याची स्वतःची बायको असेल, बहीण असेल, आई असेल, वडील असतील, मावशी असेल, आत्या असेल, एकही नाही ज्याच्या घरात पदवीधर नाही, सगळं घर पाहुण्या रावळ्यासहित सगळे अशिक्षित आहेत किंवा अशिक्षित म्हणण्यापेक्षा पदवीच्या खाली आहे. असं कोण आहे त्याला हातवर नाही ज्या घरात एकही पदवीधर नाही? आहे, प्रत्येकाच्या घरात कोण ना कोण आहे, नात्यामध्ये आहे, पुन्हा पुन्हा आहे, नक्की ना? मला एक सांगा, आपल्यापैकी आपल्या प्रत्येकाने जर ठरवलं या ठिकाणी साधारण एक 400-500 कार्यकर्ते असतील आणि युवक संघटनेच्या सगळ्या तालुक्याचे जवळपास आपण जर मुख्य कार्यकर्ते जरी गृहीत धरले तर 1000 कार्यकर्ते, तर नक्की आपले जे कार्यकर्ते कुठलं ना कुठलं पद त्याच्याकडे असेल, गाव पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या 11 तालुक्यात 100 कार्यकर्ते धरले तरी 1000, बरोबर? आणि एका कार्यकर्त्यांनी 25 पदवीधर, ते सुद्धा स्वतःच्या घरातले आले आणि नंतर गावातले किंवा मित्रमंडळी किंवा नातेवाईक एवढे पदवीधर शोधून काढायचे आणि त्यांची मतदार नोंदणी करून घ्यायची. हे जर ठरवलं 1000 कार्यकर्ते गुणले 25,000 युवकांची, 25,000 पदवीधरांची नोंदणी फक्त युवक संघटनेच्या माध्यमातून होऊ शकते. तर हे नोंदणी करण्याचं काम जे आहे हे सगळ्यात महत्वाचं काम. आपण पराभूत का होतो या पदवीधर मतदारसंघामध्ये? भाजपचा उमेदवार का आला का कधी? ते काय त्यांचं नाव? चंद्रकांत पाटील. पाहिले का? कोण आहे? पाहिले का चंद्रकांत पाटील कधी? अरे होय तर म्हणा, नाही तर म्हणा. चंद्रकांत पाटील हे व्यक्तिमत्व मी सुद्धा बघायला पाहिजे नाही. मी स्वतः MSc अग्री आहे आणि म्हणजे डबल पदवी म्हणतो ना, डबल करेल. पण हे पदवीधराचे आमदार मला स्वतःला आज तागायत कधी कुठल्या वर्तमानपत्रातही दिसले नाही, कधी त्यांची बातमी वाचली नाही आणि स्वतः भेटायचा कधी प्रश्नही आला नाही. आणि तरी सुद्धा आज विधान भवनामध्ये, विधिमंडळामध्ये आज ते आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून जातात. अतिशय फार मोठी शोकांतिक आहे. आपल्या नेत्याला शर्मेला मान खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे. कारण की ह्या बालेकिल्ल्यामध्ये, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये एका बाजूला सांगतो की इथली सगळ्या प्रकारची सत्ता स्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, ग्रामपंचायती सुद्धा 80-90% राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मग आपला हा उमेदवार निवडून येत नाही याची अतिशय मोठी खंत परवा अजितदादांनी मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी व्यक्त केली. म्हणजे साहेब आपण होता, माशा आपण होते, आपण होता. मग आपल्या नेत्याला ज्यावेळेस शर्मेला मान खाली घालावी लागते त्यावेळेस आपला कार्यकर्ता
अस्वस्थ बसू शकत नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता तर कधीच बसू शकणार. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की यावेळेस युवक संघटनेनं हे काम हातामध्ये घ्यायचं. त्याचबरोबर आज राष्ट्रवादीच्या सर्वच घटकांमधून म्हणजे बेसिकचे जे अध्यक्ष असतील या ठिकाणी मनोहर भाऊ असतील, बाकीच्या इतर जिल्ह्यामध्ये सगळे जसं सातारामध्ये डॉक्टर दिलीपराव येळगावकर असतील, पुण्यामध्ये आमचे सुरेश घुले असतील, त्याचबरोबर या ठिकाणचे पालकमंत्री असतील किंवा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा स्वतः असतील. सोपन साहेबांनी त्या ठिकाणी त्या दिवशी भाषणामध्ये सुद्धा मुंबईमध्ये सांगितलेलं आहे. ही सगळीच मंडळी जर कामाला लागली तर मोठ्या प्रमाणावर पदवीधरांची काय म्हणू आपण त्याला नाव नोंदणी ही मोठ्या प्रमाणावर होऊ शकते आणि हे मनावर घेण्याचं काम आपल्याला करायचं. मग आता नेमकं कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करायचं. तुमचा एक प्रश्न असा येऊ शकतो की तुम्ही नोंदणी करा म्हणून सांगताय, फॉर्म सुद्धा आम्ही तुम्हाला द्यायची व्यवस्था करू. जिल्हा अध्यक्ष प्रत्येक तालुका अध्यक्षाजवळ त्याला जेवढं टार्गेट असेल त्या पद्धतीनं फॉर्म द्यायची व्यवस्था करतील. या ठिकाणच्या महिला विंग आहे, महिला विंग सुद्धा खरं तर अशा पद्धतीनं स्वतंत्रपणे महिलांची बैठक लावली पाहिजे. कारण त्या महिला जर कार्यकर्ती म्हणून जर या ठिकाणी असेल तर तिची देखील जबाबदारी आहे की तिनं तुमच्याकडे समजा सोलापूर शहरामध्ये 100 कार्यकर्ते असतील, प्रत्येकीला सांगितलं की तू 10 लोकांची 10 पदवीधर महिलांची 10 पदवीधर युवतींची नियुक्ती किंवा नोंदणी या अभियानाच्या माध्यमातून आपण केली पाहिजे असं सांगितलं तर जवळपास 1,000 त्या ठिकाणी पदवीधर त्या ठिकाणी महिला तुमच्या माध्यमातून होऊ शकतात. महाराष्ट्रवर्गीय विंग आहे आपल्याकडं, अल्पसंख्याक विभाग आहे, कामगार विभाग आहे, परंतु आपल्याकडे हे सगळे विभाग जे आहेत आता आपल्याला इतर कोणाला दोष द्यायचा नाही, परंतु आपण स्वतः मात्र ते काम चोखपणे पार पाडलं पाहिजे, जबाबदारीने पार पाडलं पाहिजे असा माझा स्वतःचा वैयक्तिक स्वभाव आहे. आणि मी त्या माझ्या युवक कार्यकर्त्यांना देखील कामाची सवय लावण्याचा स्वभाव माझा आहे. आणि रामेश्वर मासाळांनी अतिशय मनापासून मला प्रवास येऊन पुण्याला ते भेट म्हणजे या बैठकीच्या अगोदर त्यांनी पुण्याला येऊन मला सांगितलं की तुम्ही द्याल ती जबाबदारी आम्ही पार पाडू, आम्हाला तुम्ही सांगा बैठक लावायची बैठक लावू. नागेश अक्कलकोटेची देखील माझी चर्चा झाली, आपण घटेंच्या बरोबर चर्चा झाली, त्या सगळ्यांनी देखील मनापासून तयारी दर्शवली. मग आता हे पदवीधर नेमके शोधायचे कुठं, पदवीधर नोंदणी करायची कशी याची कुठंतरी आउटलाईन तुम्हाला समजलं पाहिजे. आता इथं कसगावडे बसलेला आहे, ठीक आहे बाबा मी 500-1000 पंढरपुरातून करून देईल म्हणून तू करून दे म्हणजे मी नेमकं शोधू कुठं पदवीधर. तुम्हाला जर काही आयडिया असेल, आपल्याला काय वाटतं की शाळेमध्ये शिक्षक पदवीधर असतात म्हणजे शाळा कॉलेजमध्ये जे शिकवणारे प्राध्यापक असतील किंवा शिक्षक असतील तेच पहिल्यांदा डोळ्यासमोर आहेत. फार तर आपल्या घरामध्ये किंवा आताचे डॉक्टर इंजिनियर ह्याच्या पलीकडे पदवीधर कुठं सापडतील याचं मार्गदर्शन तुम्हाला होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरिता आम्ही हा फॉर्म तयार केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपली पद्धत जी असते ती कामाचं नियोजन ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा नियोजन करतो, ते नियोजन कागदावर उतरवतो, कागदावर उतरवलेलं जे नियोजन आहे ते आपण कार्यकर्त्याला समजावून सांगतो, समजून सांगितल्यानंतर कार्यकर्त्याच्या डोक्यावर बसून ते आपण प्रत्यक्ष फील्डवर ते उतरवून देतो आणि ते उतरतं का नाही हे तपासण्यासाठी निरीक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी एक माणूस आपण या पद्धतीनुसार निरीक्षक आपण नेमलेला आहे. नागेश अक्कलकोटे त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहे. आता ते पदवीधरचे जे निरीक्षक जाधव म्हणून दिलेले आहेत त्यांनी नागेश अक्कलकोटेला रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही जिल्हाध्यक्षांनी पदवीधरच्या निरीक्षकाला रिपोर्टिंग करायचं. आपला मोबाईल फक्त बंद करा. अशा पद्धतीने ही सिस्टीम आपण लावलेली आहे. परंतु जबाबदारी प्रामुख्याने तालुका अध्यक्षांची आणि जिल्हा कमिटीवर असलेल्या पदाधिकाऱ्यांची. मग त्याच्यामध्ये जुने पदाधिकारी असतील किंवा रामेश्वर मासाळ आणि आप्पासाहेब थिटे यांनी आता नव्यानं काही नेमलेले पदाधिकारी आहेत. जे आता पदाधिकारी आहेत तालुका अध्यक्ष आहेत त्यांची ती जबाबदारी राहील. आणि रामेश्वर मासाळ यांना आणि आप्पासाहेब थिटे आणि विनायक विटकर ह्या तिघांनाही माझं सांगणं आपल्याला नाही, शहरामध्ये सुद्धा अतिशय महत्वाची जबाबदारी. आपण विधानसभेचे अध्यक्ष नेमलेले आहेत. हे विधान मला द्यायचं नाही का नाव, त्यांचं नाव घेतले ठीक आहे. हे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा आपल्याला ती जबाबदारी द्यायची आणि इतर कार्यकर्त्यांना देखील द्यायची. अशा पद्धतीचा एक फॉर्म आपल्यासाठी तयार केलाय. कुणासाठी हा फॉर्म? हा तालुका अध्यक्षांसाठी आणि कुणालाही तो द्यायचा नाही. याच्यामध्ये आता पदवीधर जे आहेत ते शोधायचे कुठे, जिल्हाध्यक्षांनी यंत्रणा लावायची कशी, तालुका अध्यक्षांनी यंत्रणा लावायची कशी. ही यंत्रणा एकदा तयार झाली की तुम्हाला पदवीधर नोंदणी ही जे आहे 1 लाख ते 2 लाख पदवीधर सोलापूर जिल्ह्यातून नोंदवले जाऊ शकतात. तुम्हाला आता एक साधारण चित्र मी आता एक तुमच्या समोर एक मोगम चित्र तयार झाले आहे. परंतु आता वस्तुनिष्ठ चित्र म्हणजे प्रत्यक्षात आपण हे अभियान यशस्वी करू शकू किंवा नाही याचा एक आत्मविश्वास तालुका अध्यक्षाच्या आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्याच्यातून जागवला. आता जे तालुका अध्यक्ष या ठिकाणी नाहीत त्यांना मात्र तुम्हाला पुन्हा बैठक घेऊन तुम्हाला ते समजून सांगायला आणि त्यांना ती जबाबदारी द्यायला लागेल.
किंवा त्या तालुक्याचा जो कोणी आला असेल त्यांनी ते समजून सांगितलं पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा या नोंदणीच्या संदर्भामध्ये पदवीधर शोधण्याच्या मोहिमेमध्ये पहिल्यांदा आपण एक करायचं की आपले जेवढे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आहे, महानगरपालिकेमध्ये आपली अर्धी सत्ता आहे, त्याचबरोबर आपल्याकडे डीसीसी बँकेमध्ये सत्ता आहे, त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या कारखाने साखर कारखाने ही सगळी यंत्रणा आपल्याकडे। सगळ्यात सुरुवातीला काय करायचं आहे, एक कार्यकर्ता रामेश्वर मासाळ किंवा आपण जे तालुका अध्यक्ष भास्कर समजा पंढरपूरचा अध्यक्ष आहे, तर पंढरपूरच्या अध्यक्षांनी काय करायचं की आपल्या तालुक्यामध्ये जेवढे जिल्हा परिषद सदस्य आहेत, जेवढे पंचायत समिती सदस्य आहेत, शहराच्या अध्यक्षांनी जेवढे नगरसेवक आहेत, त्याचबरोबर जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि आपल्या तालुक्यातले जे आमदार आणि खासदार, आता खासदार तर साहेबच आहेत, त्यामुळे आमदार जे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे झाले लोकप्रतिनिधी। जेवढे म्हणून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणीतरी शिकलेला ग्रॅज्युएट झालेला असेल का नाही? असेल ना? हे तर आपलीच घर आहेत ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते निवडून आलेले पदाधिकारी आहेत ना, यांच्या घरामध्ये जे कोणी पदवीधर असतील हे त्यांच्या घरी जाऊन त्यांना यादी मागितल्याशिवाय कळणार नाही। एखाद्या झेडपी सदस्याला विचारल्याशिवाय तो सांगणार नाही। तो झेडपी सदस्याला विचारला की सांगेल हो माझा मुलगा ग्रॅज्युएट आहे, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा पण मुलगी आणि मुलगा दोघं ग्रॅज्युएट आहेत, जावई माझा डॉक्टर आहे तो पण इथंच असतो, त्याची बायकोही डॉक्टरच आहे म्हणजे त्याची स्वतःची मुलगी डॉक्टर आहे, माझ्या सासूवाडीला मेवण्याला असं लगेच त्याला जर विचारलं, एक 10-15 त्याला नातेवाईक आठवायला लावले, त्याच्या कुटुंबातले सदस्य विचारले, तर जे जे पदवीधर आहेत ते जर तुम्ही त्याच्याकडून लिहून घेतले, त्यांचे मोबाईल नंबर लिहून घेतले आणि त्यांच्या घरी नेऊन जर अर्ज दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या झेडपी सदस्याचे किंवा नगरसेवकाचे तुम्ही नातेवाईक आहात, तुमचं कर्तव्य पदवीधर म्हणून नाव नोंदवलं आणि त्या दिवशी मतदानाला येणं, मग याच्याकरिता तुम्ही एक कार्यकर्त्याला एवढीच एक जबाबदारी द्या। तुम्ही जर सांगितलं की नोंदा सगळ्यांनी पदवीधरची नोंदणी करून घ्या, तर सगळे कुठं पडतील काय कळायचं नाही, कुठं कुणी जायचं याचं निश्चितीकरण झालं पाहिजे। त्यामुळे भास्करने काय करायचं की एक कार्यकर्त्याला एवढ्याच कामासाठी नेमायचं की त्याला सांगायचं की हे आपले झेडपी सदस्य आहेत, हे आपले नगरसेवक आहेत, हे आपले आमदार आहेत आणि हे इतर ठिकाणचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले ग्रामपंचायती सदस्य आहेत, सदस्यामध्ये सरपंच पण आहे, हे सगळे आपले पदाधिकारी जे आहेत हे राष्ट्रवादीचे आहेत, त्यांची आणि त्यांच्या घरातली पदवीधर असल्याची नोंदणी त्या एकट्या कार्यकर्त्यांनी करायची। काय करायचं त्यांनी जाऊन हे पदवीधर नोंदणीचा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुमच्याकडे पोच केल्यानंतर ते भरायचा कसा हे काय फार अवघड काम नाही, त्याच्याबरोबर नमुना सुद्धा तुम्हाला दिला जाईल। त्या नमुन्यात जसं भरलेलं आहे तशा पद्धतीने त्या कार्यकर्त्यांनी, आता याच्यामध्ये किमान कार्यकर्ता जो आहे जरा शहाणा कार्यकर्ता ज्याला जमेल तो पदाधिकारी असला पाहिजे असं नाही, परंतु तुम्हाला माहित असतं की बाबा हा कार्यकर्ता हे अशा कामामध्ये परफेक्ट आहे, याला ते काम दिलं पाहिजे आणि त्याच्याकडे ती जबाबदारी द्यायची। त्याला मात्र सांगायची की पुढच्या 10 दिवसाच्या आत जेवढा पाठ तुला दिलेला आहे तेवढा त्यांच्या घरातली आणि ते जर स्वतः पदवीधर असतील तर त्यांची नोंदणी तू करून घ्यायची आहे। शहराच्या बाबतीत सुद्धा असंच करायचं, जबाबदारी निश्चित करा। आता मला काय बसलाय त्यांच्याकडे समजा सांगितलं की बाबा तुम्ही या शहरामध्ये जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यातल्या सुद्धा प्राथमिक शिक्षण संस्था जिथं 1ली पासून ते 8वी पर्यंत ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या शाळेतल्या शिक्षकांची नोंदणी करणं एवढंच फक्त तुमची जबाबदारी आणि तेवढे एक साधारण 2000 फॉर्म त्यांच्याकडे दिले। अरे बसा खाली, माझ्या मीटिंग मध्ये उठून दिला, उठलास की काढून टाकला बरोबर, फालतूपणा करायचाच नाही, आता एकतर यायचं। तर तुम्हाला जर ती जबाबदारी दिली तर तुम्ही तेवढी जबाबदारी फक्त पार पाडायची आणि मग ते जर काम तुमच्याकडे तर दुसरं कोणत्या प्राथमिक शाळेत जाणार नाही, त्यामुळे तुमच्याकडून ते आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाहायचं काय हे करत असताना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्था पाहणं हे देखील गरजेचं, नाहीतर विरोधकांच्या तिथं जाऊन जर तुम्ही भाजपच्या किंवा शिवसेनेवाल्यांच्या संस्थातल्या शिक्षकांची नेमणूक करण्याचं काही कारण नाही। तर अशा पद्धतीनं पहिलं जे गोष्ट आहे ती तुम्हाला सांगितलं की लोकप्रतिनिधी। दुसरी बाब आहे ती जिल्ह्याची बँक असते आपली, जिल्हा बँक, डीसीसी बँक। डीसीसी बँकेमध्ये आपले संचालक आहेत, डीसीसी बँकेमध्ये नेमलेले कर्मचारी आपल्याच नेत्यांनी नेमलेले असतात आणि त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये जवळपास डीसीसी बँकेची शाखा असते, तालुक्याच्या ठिकाणी डीसीसी बँकेची शाखा असते। त्या डीसीसी बँकेमध्ये म्हणजे जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये सुद्धा तिथले काम करणाऱ्या क्लार्क पासून ते त्या ठिकाणच्या मॅनेजर पर्यंत बऱ्याच वेळा ते बीकॉम एमकॉम वगैरे झालेले पदवीधर सुद्धा त्या ठिकाणी असतात। त्यामुळे तिथले कर्मचारी आणि आपले जे संचालक आहेत
त्यांच्यापैकी सुद्धा काही जण पदवीधर झालेले असू शकतात. त्यामुळं अशा बँकेच्या संबंधित नोंदणी करण्याची जबाबदारी तालुक्याच्या अंतर्गत एक कार्यकर्त्याला देते किंवा फक्त सहकारी बँका आपली जिल्हा बँक आणि तालुक्यामधल्या जेवढ्या सहकारी बँका आहेत तिथले कर्मचाऱ्यांची नोंदणी जे पदवीधर आहेत आणि पदविका धारक डिप्लोमा असला तरी चालतो. डी फार्मसी D.Ed याला डिप्लोमा म्हणतात किंवा मेकॅनिकल डिप्लोमा असतो इंजिनियर पॉलिटेक्निक वाला तो सुद्धा त्या ठिकाणी नोंदणीसाठी चालतो. जो 2010च्या पूर्वी पदविका धारक किंवा पदवीधारक झालाय तो त्या ठिकाणी या नोंदणीसाठी चालतो. मग त्याला ते फॉर्मचा एक गट्टा द्यायचा आणि त्याला सांगायचं की एवढ्या दिवसात हे झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याकडे दूध संघ आहे, या पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, या पद्धतीने आपल्याकडे खरेदी विक्री संघ आहे आणि त्याचबरोबर काही पतसंस्था आहेत, त्याचबरोबर नागरी बँका देखील आहेत. तर याच्या संबंधित हा फॉर्म तुम्हाला तालुका अध्यक्षाला हातात मिळणार आहे. मग समजा सहकारी बँका ज्याच्या समोर जिल्हा बँक लिहिलाय त्याच्या समोर एका कार्यकर्त्याचं नाव लिहायचं, त्याच्याकडे जबाबदारी देणार आहे त्याचं आणि त्याच्या समोर त्याचा मोबाईल नंबर द्यायचा आणि ते माझ्याकडे प्रदेश कार्यालयाकडे जिल्हाध्यक्षाकडे जिल्हा निरीक्षकाकडे एक कॉपी द्यायची आहे. म्हणजे तुम्ही जी यंत्रणा तयार केली आहे ती केली का हे कळण्यासाठी आधी पहिल्यांदा हे द्यायचं. डायरेक्ट प्रदेशवर त्यांच्याकडे लगेच फोन सुरू की तुमचं काम कुठपर्यंत आलं. अशाच पद्धतीनं आज आपल्याकडे युवक संघटनेची आपण बैठक लावली. प्रत्येक तालुक्यामध्ये हातरबोडे आहे ना, प्रत्येक संघटनेची व्यवस्था. मग आता आपलं झालं लोकप्रतिनिधी झाले, त्याच्यानंतर झाले आपले सहकार क्षेत्र झालं बरोबर. सहकार क्षेत्रानंतर आता आपली संघटना. आपल्या संघटनेमध्ये जेवढे आपले युवकचे कार्यकर्ते पहिल्यांदा त्या युवकचे जे तालुक्यातले युवकचे कार्यकर्ते असतील त्यांना म्हणायचं की तुमच्या घरात कोण कोण पदवीधर असतील त्यांची पहिली नोंदणी करून ते 100% आपलं मतदान आहे बरोबर आहे. 10,000 लोक नेमले तरी जो 10,000 होता 1,000 कार्यकर्ते अतिशय मोठा विषय आहे. फार अवघड काम नाहीये, अवघड अजिबात नाही. फक्त सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून जर केलं तर निश्चितपणे ते होण्यासारखं काम. 10,000चं टार्गेट हे मागच्या वेळेस एवढंही नव्हतं, आपण नव्हतं 10,000 सुद्धा नव्हतं. 6 का 7,000 आपला उमेदवार पराभव झाला. तर या पद्धतीने आधी संघटनेत त्याच्याबरोबर मग आपल्याकडं मागासवर्गीय सेल आहे, अल्पसंख्याक सेल आहे, युवतीची संघटना आहे, त्याचबरोबर आपल्याकडे विद्यार्थी संघटना आहे, त्याचबरोबर कामगार संघटना आहे, लीगल सेल, डॉक्टरचा तर फार लीगल आणि डॉक्टर हे डॉक्टर जेवढे तालुक्यात असतील ते सगळे आपण नेमू शकतो. त्या डॉक्टर सेलच्या ह्याला पकडा, त्याला सांगा तुमचे जेवढे संघटनेचे डॉक्टर असतील तुम्ही आणि तुमच्या घरात शक्यतो डॉक्टर असला की नवरा बायको दोघं डॉक्टर. त्यामुळे असे 25 डॉक्टर जर तालुक्यात सापडले तरी सुद्धा 50 डॉक्टर आपल्याकडे पदवीधर म्हणून नोंदवले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं त्याचा सेक्शन डिवाइड करायचा आणि या सगळ्या संघटनेमध्ये जे जे म्हणून काम करतात मग ते भाजपवाडीचा असो किंवा कुठल्याही सेलचा असो त्यांची आणि त्यांच्या घरातल्यांची पदवीधर असल्याची नेमणूक हे करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी एक कार्यकर्ता तुम्ही स्वतंत्रपणे नेमा. लक्षात येते का मी काय म्हणतोय. सगळे जरी कार्यकर्ते असले तरी तुम्हाला सगळ्यांना हा विषय समजणं गरजेचं आहे. उद्या ज्याला आपला जर उमेदवार आमदार म्हणून आपला राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसला त्याचा मोठं श्रेय मिळालं पाहिजे. याच्याकरिता आपण हे सगळे धडपडतो आणि त्या ठिकाणी पवार साहेबांची अजितदादांची त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये ताकद व्हायला पाहिजे आणि आपला शेवटी आपला माणूस निवडून येण्यामध्ये आपल्याला आनंद असतो आणि त्या आनंदामध्ये आपण तो आनंद आपल्याला मिळवायचा आहे आणि याच्याकरिता हे मनापासून सगळ्यांनी काम करायचं. आणखी काय काय विषय आहेत, अजून कुठं कुठं पदवीधर आपल्याला सापडतात सांगू शकेल कोणी. प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक प्रकारची शासकीय कार्यालय असतात. आपल्याला फक्त तहसील कचेरीच माहिती असतात आणि पोलीस स्टेशन बरोबर आहे. भारतात कृषी विभाग 1-2-3 विभाग सोडले तर आपल्याला ते आठवत नाही, माहित असतं गेलेलं असतो कधी ना कधी. परंतु महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शासकीय विभाग हे तालुका स्तरावर काम करतात आणि शासकीय विभाग आला की त्या ठिकाणी त्याचे कर्मचारी आहेत. कर्मचारी हे बऱ्यापैकी ग्रॅज्युएट झालेले आहेत. नोकरीला लागताना ग्रॅज्युएट नसले तरी सुद्धा नोकरीला लागल्यानंतर काही लोकांनी बाहेरून परत ते ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असतं. मग हे जे ग्रॅज्युएट आहे आपल्याकडे महसूल विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, म्हणजे त्या ठिकाणी गाव स्तरापर्यंत दवाखाने झाले त्यामुळे तिथले डॉक्टर असतात. त्याचबरोबर तालुका स्तरावर तुमचं तालुका रुग्णालय असतं, सरकारी रुग्णालय, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग असतो, पंचायत समिती असते तिथं कर्मचारी असतात, महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेच्या कॅम्पस मध्ये काम करणारे कर्मचारी वेगळे, तुमच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी अशा पद्धतीने कर्मचारी असतात. नगर परिषदा ज्या शहरामध्ये जिथं जिथं नगर परिषद आहे, तुमच्याकडे पंढरपूरला नगर परिषद आहे, नगर परिषदेमध्ये किती किमान 100 तरी काय कर्मचारी असतील, 100-150 असतील,
लक्षात घ्या, तुम्ही ज्याची नोंदणी करून घेणार ना, ज्याचं पूर्वी नाव नाही आणि आता जर तुम्ही नोंदवून घेतलं तर तो पहिला मत तरी किमान राष्ट्रवादीने देणार. म्हणून मी मतदार झालो याच्यामुळे. लक्षात आलं का? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामुळे मला मतदान करायची संधी मिळते आहे. त्यामुळे पदवीधरमध्ये नोंदणी सरसकट सगळ्याची नसते, हे जनरल सारखं नाही आहे. त्यामुळे यांनी माझं कार्ड काढायला मदत केली, नोंदणी करायला मदत केली. त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी यावेळेचं मतदान तरी नक्की मी याच्यासाठी करेल. त्यामुळे एकदा राष्ट्रवादी सवय लागली की त्याला लागू शकते. तर त्याच्यामुळे अगोदर कशा पद्धतीचे नगरपालिकेचे कर्मचारी, तुमच्याकडे इरिगेशन डिपार्टमेंट असतं तालुका लेवलला, तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्याची सगळी मुख्यालय आहे, म्हणजे शहराच्या ठिकाणी. म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग तुमच्या पुणे सोलापूर शहरात सुद्धा मोठं तिथं कार्यालय आहे, बरोबर आहे. हे सगळे डिपार्टमेंटची नावं घेतो ती सगळी शहरात देखील आहे, म्हणजे मेन ऑफिस, हेड ऑफिस. त्यामुळे हेड ऑफिस मधली नोंदणीची जबाबदारी शहराच्या अध्यक्षांची आहे. इथं तुमची जी यंत्रणा तयार करायची. वन विभाग असतो, त्याचप्रमाणे सहकार विभाग म्हणजे जिथं आपली खरेदी विक्रीची नोंदणी होते, रजिस्टर आपण म्हणतो, दुय्यम निबंधक असतं ना. त्याचबरोबर एमएससीबीचं आपलं ऑफिस असतं, महापारेषण, महानिर्मिती, महावितरण, आता अशी वेगवेगळी झाल्यात. एमएससीबीचे ऑफिस, तिथले कर्मचारी त्या ठिकाणी असतात, आपल्या भागातले असतात. न्यायालयीन कर्मचारी आणि वकील, आता प्रत्येक ठिकाणी बार असोसिएशन आहे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका न्यायालय आहे. त्या न्यायालयामध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्याचबरोबर तिथले वकील. मग तिथलं ते बार काउन्सिलकडे गेला की यादी मिळेल तुम्हाला. प्रत्येक वकील हा पदवीधरच असतो आणि त्याची नोंदणी सगळ्याची झालेली असते असं नाही. तर त्या वकिलांना हाताशी धरून त्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना सगळ्यांना फॉर्म देऊन आपण ती नोंदणी करू शकतो. त्याच्यात काय करायचंय, आता हे जे सगळे शासकीय कर्मचारी आहेत ते 2 किंवा 3 कार्यकर्त्यांमध्ये विभागून जर दिलं तालुका अध्यक्षांनी, किंवा तू याच्यामध्ये महसूल विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम ही तुझी जबाबदारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि हे न्यायालय आणि एमएससीबी ही एक दुसऱ्या कार्यकर्त्याची जबाबदारी. असे 2 ते 3 कार्यकर्ते जर दिले तर हे सगळे सरकारी कार्यालयाचे कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी, शिवाय त्यांच्या घरातला कुटुंबातला कोण आहे का त्याला विचारा, नोंदणी करून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. शिक्षण विभाग असतो, शिक्षण विभाग म्हणजे शाळा वेगळ्या आणि शिक्षण विभाग वेगळा. इथं ते मेन ऑफिस इथं असेल, जिथं शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पदवीधर आणि नाही सुद्धा तुमच्या बार्शीमध्ये सुद्धा हे सगळीकडे लागू झालं. म्हणजे सगळ्याच तालुक्यामध्ये हे सगळ्याची काही ना काही ऑफिस असतात, 5-10 का होईना कर्मचारी त्या ठिकाणी असतात. अग्निशामक दल तुमचं शहरामध्ये असू शकतं, सेल टॅक्स आहे, व्हॅटचं, सर्व्हिस टॅक्सचं एक स्वतंत्र ऑफिस असतं आणि हे सगळे ऑफिसेस आपण कधी त्यांच्याकडे पाहतच नाही. त्याचबरोबर कामगार विभाग असतो, कामगार आयुक्तालय येत असेल तुमच्याकडे आहे का, त्या कामगार विभागामध्ये त्या ठिकाणी कर्मचारी असतात. त्याचप्रमाणे माजी सैनिक कल्याण विभाग असतो. आणखी सगळ्यात मोठा म्हणजे आपला पोलीस दल, पोलीस स्टेशन तर सगळ्या गावात आहे, प्रत्येक तालुक्यात आहे. आणि पोलीस बऱ्यापैकी त्यांना कसं असतं, पोलिसाला आता नवीन भरती मोठ्या प्रमाणात झाली, नवीन जे झालेले आहेत ते सगळे ग्रॅज्युएट आहेत, मोठ्या प्रमाणावर ग्रॅज्युएट पोलीस दलामध्ये आहेत आणि पोलीस दलाच्यासाठी आदरणीय आबांनी एवढं काही केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे पोलीस हे राष्ट्रवादीला मतदान करणार. तुम्हाला वाटत असेल मनसे, राय ठाकरे फार नाव येतो, अजिबात तसं काही होणार नाही. पोलीस हे आपल्या नातीतले आणि त्यामुळे ते मतदान आपल्याला होणार असतं. त्या पोलिसांची सुद्धा मतदार नोंदणी करून घेणं या पदवीधरमध्ये ते सुद्धा अतिशय महत्वाचं काम आहे. त्याची एक जबाबदारी स्वतंत्रपणे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आरटीओ विभाग आहे, आरटीओचं मोठं ऑफिस त्या ठिकाणी असेल, तिथं मोठ्या प्रमाणावर पदवीधर त्या ठिकाणी तुम्हाला सापडतील. भूमी अभिलेख कार्यालय असू शकेल, भूमी अभिलेखचं कार्यालय, तिथं 2-4 कर्मचारी तुम्हाला पदवीधर सापडतील. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग त्या ठिकाणी आहे, पशुसंवर्धन विभाग आहे, क्रीडा विभाग आहे, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आहे, परत अन्न आणि औषधी एफडीओचं एक कार्यालय तुमच्याकडे 10-5 कर्मचारी तुम्हाला तिथं सापडतील. इथं कुणीही जाणार नाही. त्यामुळे कृपा करून आपलं हे प्लॅनिंग दुसऱ्याला सांगू नका. खरं सांगतो, इथं फोन जाईल का कुणीही सांगतो तुम्हाला या पद्धतीने नियोजन केलेलं नसणार. असं सेपरेट तुम्ही जर नियोजन केलं तिथे एक कार्यकर्ता त्या ठिकाणी नेमून दिला, सोपं काम होईल. कार्यकर्त्याला पण अडचण नाही की एवढंच आपल्याला फ्रेम आपण दिलेलं तेवढंच मला करायचं. महसूल, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग संपला माझा विषय, माझं काम मी केलं. भले त्याला 50 पदवीधर मिळू द्या, नाहीतर त्याच्यामध्ये 200 पदवीधर मिळू द्या. त्यांनी किती पदवीधर नोंदवले याच्यापेक्षा त्याला जी जबाबदारी दिली ती पूर्ण केली की नाही याच्यावर त्याचं मूल्यमापन ठेवा. त्यामुळे पदवीधर एखाद्या तालुक्यामध्ये पदवीधर किती झाले याच्यापेक्षा त्यांनी जी यंत्रणा लावली त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 80-90% नोंदणी करून घेतली हे त्या ठिकाणी आढाव्यामध्ये दिसलं पाहिजे. आणखी महत्वाचा सगळ्यात मोठा पदवीधर सापडणारा आणि निश्चितपणे मतदानाला येणारा
जो कुठला वर्ग आहे तो शिक्षक। आता हे शिक्षक जे आहेत आपल्याला फक्त जिल्हा परिषद शिक्षक आणायचे का? शिक्षक कुठं कुठं असतात? फक्त काय आपल्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या शाळा आहेत का? असं होत नाही। जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक महत्त्वाचेच आहेत। त्यामुळे त्या जिल्हा परिषदेच्या तालुक्यामध्ये जेवढ्या शाळा असतील किंवा तुमच्या शहरामध्ये महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा असतील त्या विभागवार विधानसभा मतदारसंघावर विभागणी करा आणि त्या 3-4 कार्यकर्ते त्यांना शाळा विभागून द्या। शाळेची लिस्ट काढा, एवढ्या शाळा तुझ्याकडे, एवढ्या शाळा तुझ्याकडे, एवढ्या शाळा तुझ्याकडे। शाळा म्हणजे काय? तिथल्या पदवीधर शिक्षकांची नोंदणी करून घेण्याची जबाबदारी त्याच्याकडे, असा त्याचा अर्थ होतो। त्याचप्रमाणे मनपाच्या शाळा सांगितलं, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आता तुमच्या तालुका स्तरावर झालेल्या आहेत। पंढरपूरमध्ये असतील, बार्शीमध्ये असतील, सोलापूर शहरात तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात इंग्लिश मिळेल। तिथं काही तुमचा सरकारी शिक्षक नसतो किंवा तुमचा जिल्हा परिषद शिक्षक नसतो, परंतु ते मॅक्झिमम 80-90% सगळे ग्रॅज्युएट असतात। तर हे जे इंग्रजी माध्यमामध्ये शिकवणाऱ्या जेवढ्या संस्था आहेत त्यांची नोंदणी झालेली असते, कार्यालयातून त्यांची यादी घ्या किंवा त्या एरियामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल आपल्याला माहित असतात, त्या इंग्लिश मिडियम स्कूलची नोंदणी करण्याची त्यांच्या संदर्भातली जबाबदारी तुम्ही कोणाला तरी निश्चित करा। तुमच्याकडे नवोदय विद्यालय मला वाटतं पुण्या ह्याच्यामध्ये मोहमध्ये आहे ना, कोकणापूरला आहे ना, अजून कुठं कुठं आहे? सोलापूरमध्ये सुद्धा आहे। म्हणजे हे नवोदय विद्यालयामध्ये जवळपास किमान 100-150 लोक तर नक्की मला वाटतं त्या ठिकाणी असावे, शिक्षक किंवा इतर स्टाफ म्हणून। तर ह्या नवोदय विद्यालयामधल्या सुद्धा नोंदणी आपण केली पाहिजे। केंद्रीय विद्यालय आहे, सैनिक शाळा तुमच्याकडे आहेत नाही मला माहित नाही, सैनिक शाळा, आश्रम शाळा। आता हे जे तुम्ही जर दिली जबाबदारी एखादा की आश्रम शाळा सगळ्यात होतं, एका दुसरी असेल पण त्याचं काम पूर्ण होईल, सोपं होईल। त्याचप्रमाणे खाजगी महाविद्यालय, मोठी मोठी कॉलेजेस आपल्या सगळ्या तालुका स्तरावर आता झालेले आहेत। त्या तालुक्याच्या स्तरावर त्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जे शिकवणारे प्राध्यापक शिक्षक किंवा त्या ठिकाणचा क्लिनिकल स्टाफ जो आहे किंवा शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते सुद्धा आता पदवीधर झालेले आहेत। त्याच्यामध्ये मग प्राध्यापक ह्याची खाजगी महाविद्यालय कुठली कुठली आहेत? मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, MBA असेल, BBA, आर्ट कॉमर्स सायन्सची कॉलेज असतील, जसं दयानंद कॉलेज तुमचं प्रचंड मोठं, संगमेश्वर कॉलेज आहे, तुमचं वाचन कॉलेज आहे, पुण्यात मोहोळमध्ये मला वाटतं ते कन्या प्रसारा नागनाथ विद्यालय मोठ्या प्रमाणावर, गरड महाविद्यालय, D फार्म असेल, B फार्म असेल, BPL असेल, नर्सिंग असेल, चित्रकला, पॉलिटेक्निक, ITI, हॉटेल मॅनेजमेंट अशा स्वरूपाच्या या काय करायचं, अशा ठिकाणी एक एक संस्था वाटून द्या। आता तुमच्याकडे नवलेचं पण मोठ्या प्रमाणावर संस्था आहे। आता संगमेश्वर विद्यालय मोठं आहे किंवा दयानंद कॉलेज मोठं आहे, तिथं जवळपास 17-18 कॉलेज त्या दयानंद कॅम्पसमध्ये, बरोबर आहे। त्यामुळे दयानंद कॅम्पस परिसराची सगळी तिथल्या पदवीधरांची, क्लार्क पासून ते प्रोफेसर पर्यंत, HOD पर्यंत पासून ते तिथल्या प्राचार्यापर्यंतची पदवीधर असल्याची नोंदणी करण्याची जबाबदारी त्या परिसरातल्या एखाद्या कार्यकर्त्याकडे तुम्ही ती दिली पाहिजे। लक्षात येते कामाची विभागणी कशी करायची। संगमेश्वर कॉलेजची नोंदणी संगमेश्वरच्या परिसरातल्या लोकांना द्या, वालचंदची जी जबाबदारी असेल वालचंद कॉलेजची तिथल्या एखाद्याला द्या। अशा पद्धतीने तालुका अध्यक्षांनी आपल्या भागामध्ये जी कुठली मोठी कॉलेजेस असतील त्या मोठ्या कॉलेजला एक एक स्वतंत्र कार्यकर्ता देऊन त्याला सांगा की इथल्या रयत शिक्षण संस्थेची समजा एखादी मोठी संस्था आणि 7-8-10 कॉलेजेस त्याच्यामध्ये असतील आणि समजा 200-300 लोकांचा स्टाफ किंवा 500 लोकांचा स्टाफ त्या ठिकाणी असेल तर ती जबाबदारी मात्र एकाच कार्यकर्त्याकडे, कारण तो एकटाच कार्यकर्ता मोठं काम करणार। विभाग जास्त वेळ टाकला तर तो कार्यकर्ता वाकून जाईल। त्यामुळे कमी जबाबदारी द्या, स्पेसिफिक करून त्याला ती जबाबदारी द्या। इंग्लिश मिडियम परत रयत शिक्षण संस्था पुणे, आमच्याकडे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ फार मोठं आहे, मला वाटतं इथं सुद्धा रयत शिक्षण संस्था आहे। तुमच्याकडे HSC बोर्ड नाही आहे ना, इथं बोर्ड नाही। पुणे सोलापूर विद्यापीठ तुमच्याकडे, आता सोलापूर विद्यापीठाचा जो कॅम्पस आहे त्या कॅम्पस मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पदवीधर असतील। काही लोक पदवी होऊन 3-4 वर्ष झाली असतील पण तिथं PhD करायला, वरचं शिक्षण घ्यायला किंवा तिथं शिकवायला असलेले प्राध्यापक आणि डॉक्टर्स वगैरे जे कोणी असतील तर ते सुद्धा तुम्ही एक जबाबदारी निश्चित करून त्या सोलापूर विद्यापीठामध्ये कोणीतरी पाठवलं पाहिजे। उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आहे त्याचे त्या ठिकाणी कामगार संघटना आहेत। तुम्हाला आता मला सांगितलं ST महामंडळ, वेगवेगळ्या प्रकारची महामंडळाचे कार्यालय सुद्धा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतात। आपल्याला महामंडळ म्हणलं तर फक्त ST महामंडळ किंवा माया, बरोबर आहे, बरोबर ना? याच्यामध्ये कोणी सांगतंय का महामंडळ अजून कुठले कुठले? अजून अजून वाचून दाखवतो। शेती महामंडळाचं कार्यालय इथं असेल तुमचं, शेती महामंडळ शोधायला लागेल, जस्ट डायल आहे का? जस्ट डायल फोन करून विचारायचं हे कुठं आहे पत्ता। रस्ते विकास महामंडळाचं कार्यालय इथं आहे का? मला सांगितलं की महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, राज्य वखार महामंडळ,
अल्पसंख्याक विभाग अल्पसंख्याक महामंडळ सुद्धा आहे, त्याचं कार्यालय प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी असतंच आणि हे 100% आपला म्हणतात, ते अजिबात भाजपला मतदान करतात. एसटी महामंडळ मगाशी सांगितलं. कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद दयानंद कॉलेजच्या तिथं तुमच्याकडे कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचं मोठं संशोधन केंद्र आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे डाळिंब संशोधन केंद्र आहे. इथं काही तिथं सगळे सायंटिस्ट म्हणजे काही 10वी 12वी वाले किंवा 7वी नापास नसतात, असणार ना ग्रॅज्युएट सगळे. एवढं मोठं तिथं आहे म्हटल्यानंतर किमान 5-50 लोक काम करत असतील ना. इथं आपण बघणार का? इथं कोणीच बघणार नाही. त्यामुळे कृपया पुन्हा एकदा माझी विनंती आहे, आपलं नियोजन कोणालाही सांगणार. तालुका अध्यक्षांनी हा फॉर्म कोणाला दाखवायचा नाही, यंत्रणा तयार करायची, माणसं नेमायची आणि त्याला सांगायचं की तू हे सगळं कामाला, बरोबर आहे. या पद्धतीने आपलं आणि काम सोपं होणार आहे. हे सगळं सांग. खादी ग्रामोद्योग मगाशी सांगितलं. महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ म्हाडाचं कार्यालय आहे, म्हाडाचं ऑफिस असणार, तिथले कर्मचारी. अल्पसंख्याकांचं मी सांगितलं. इतर मागासवर्गीय महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र महामंडळ आणि चर्मकार महामंडळ आणि त्याचप्रमाणे साखर संघाचं काय आहे, साखर संघ, साखर संघाचं अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, त्याचं कार्यालय असेल. तर ही सगळी महामंडळ आहेत. या महामंडळामध्ये किमान एक 10-15 लोकांचा स्टाफ असतो आणि हे जे स्टाफ आहे ते कर्मचारी जे आहेत ते मॅक्सिमम ग्रॅज्युएट असतात, शिक्षण घेतल्याशिवाय नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून हे ग्रॅज्युएट झालेले असतात आणि त्यामुळे त्यांची नोंदणी करून घेणं हे देखील आपलं काम आहे. केंद्र सरकारचे सुद्धा कार्यालय, आकाशवाणी कार्यालय असेल, आहे आकाशवाणीचं आहे का? बरीच शहरामध्ये असेल, त्यामुळे तुमची जबाबदारी आकाशवाणीमध्ये फक्त आकाशवाणीच काळजी घ्यायची, आडनाव बिंडव बघायची आपले मतदार नाही का. तर ते आता सगळं मला ओपन सांगता येणार नाही, तालुका अध्यक्षांना सांगतो फॉर्म भरून घ्यायचे, फक्त काळजी घेते. नाही तर सगळे बाल भारतीय आकाशवाणी पोस्ट ऑफिस केलं की मग झालं काय ना, सगळं भाजपच मतदान तुम्ही नोंदवून घ्यायचं असं व्हायला नको. त्यामुळं ती एक काळजी घ्यायची. PF आणि ESI हे केंद्र सरकारचे कार्यालय आहे. तर तिथं बघायचं जरा आडनाव आपल्या व्यवस्थित कर्मचारी बघून घ्यायचा, वर्मा शर्मा तसं असेल तर ते सोडून द्यायचं. आता ते काय उपयोगाचं नाही, त्यामुळे त्याचं बघायचं नाही, नावं त्यांच्याकडनं बघायची, यादी घ्यायची, पदवीधर कोण कोण आहे आणि फॉर्म भरून घ्यायचे, भरायचं कोणाचं ते आपण ठरवून. पासपोर्टचं ऑफिस आहे का? पासपोर्ट रेल्वे आहे ना. आता रेल्वेच्या ऑफिस मध्ये जे आपले मराठी लोक असतील ना तेवढे फक्त बघा, पण बाहेरचे जरी असले तरी ते काय बाहेरचा माणूस हा भाजपला मतदान करणार नाही. तुम्हाला बाहेरचा जर असेल ना फक्त ते बघायचं कुठलाही बिहार उत्तर प्रदेशचा असेल तर तो आपल्याला. राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी म्हणजे तुम्हाला नॅशनलाइज बँका, स्टेट बँक, हे त्या बँक ऑफ हैदराबाद, हे सगळं बरोबर आहे. याच्यामध्ये सुद्धा काळजीपूर्वक करायचे. म्हणजे मी दिलंय म्हणून लगेच सरसकट तिथलं हा आपले लोक त्या ठिकाणी लक्षात येतात, त्यामुळे त्या निवडून व्यवस्थित करा. LICचं ऑफिस असेल, GICचं, अशा पद्धतीचे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले कार्यालय त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली. सगळे तुम्हाला सरकारी कार्यालय तुम्हाला सांगितली. त्याचबरोबर खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता पदवीधर आहे. तुमच्याकडे MIDC आहे, तिथं मोठ्या प्रमाणावर कामगार आणि त्याचबरोबर आपले MIDCचे अधिकारी हा सुद्धा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असणार आहे. कामगार संघटना आहेत, त्यांचे सुद्धा कर्मचारी या ठिकाणी आपल्याला उपयोगाला येऊ शकतात. वेगवेगळ्या सामाजिक संस्था, आता खासगी बँका तुमच्याकडे HDFC बँक आहे, ICICI, HDFC, IDI, ॲक्सिस बँक, ABN AMRO, धनलक्ष्मी, कोटक महिंद्रा असल्या बँक आहेत का? आता ह्या बँकांमध्ये सुद्धा जर आपल्या भागातली मराठी आपल्याला कळतं, मराठी मातीतला ग्रामीण भागातला जर कर्मचारी असेल तर निश्चितपणे पवार साहेबांना मानणारा, राष्ट्रवादीला मतदान करणारा तो असणार आहे. त्याच्यामुळं तो निवडताना काळजीपूर्वक निवडा एवढं मला सांगायचं आहे. त्यामुळे याची सुद्धा जबाबदारी वेगळ्या एखाद्या कार्यकर्त्याकडे ह्या बँका, खासगी बँका जिथं काम करणारे जे पदवीधर असतील, त्याचबरोबर फायनान्स कंपन्या असतील तुमच्याकडं, ते टाटा कॅपिटल, LNT फायनान्स, श्रीराम फायनान्स, श्रेया फायनान्स, HDFC, त्याचबरोबर चोलामंडलम वगैरे हे सगळे जे फायनान्स कंपन्या आहेत शहराच्या ठिकाणी मेन कार्यालय असतात, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर पदवीधर तुम्हाला सापडतील. वेगवेगळ्या व्यापारी संघटना, हे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन असतं ना, सगळे मेडिकल दुकानदार, हे मेडिकल दुकानदार तेव्हाच होतात जेव्हा त्याचा डिप्लोमा झालेला असतो. त्यामुळे प्रत्येक मेडिकल दुकानदाराचा मालक हा आपला पदवीधर होऊ शकतो. त्यामुळे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जे आहे ते आपल्याच कंट्रोलमध्ये आहे. त्याचे जगन्नाथ शिंदे हे संपूर्ण देशाचे अध्यक्ष आहेत आणि ते साहेबांना मानणारे आहेत. त्यामुळे ते 100% आपल्याला मतदान करतील, मतदान करण्यासाठी ते उपयोगाला पडतील, परंतु त्यांचं नाव नोंदवून घेणं आपली जबाबदारी आहे. त्यामुळे A to Z मेडिकल जेवढे मेडिकल असतील त्याची जबाबदारी याच्याकडे आहे.
शहरात असू द्या तालुक्या ठिकाणी असू द्या, की मेडिकल दुकानदाराचा जो मालक आहे त्याचं मेडिकलचं सर्टिफिकेट जोडलं की झालं ना, कागदपत्र कुठली जोडायची हे तुम्हाला आता सरळ सांगायला. त्याचं डिग्रीचं झेरॉक्स सर्टिफिकेट अटेस्टेड केलेलं आणि त्याचा आता आणि काही फोटो किंवा काय असं सांगितलंय, परंतु सगळंच काही द्यावं लागत नाही. ते फॉर्म वाचून ते शरद मोठे पाटील लिहून दिले का ते सांगतील एका तांत्रिक तपशील सांगा, किंवा तुम्हाला तालुका अध्यक्षांनी फक्त अभ्यास करून घ्या ते शिकवा थोडंसं, तुम्ही पण थोडंसं त्यांना गाईड करा की कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा. हॉस्पिटल आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असतील ना तालुका स्तरावर जिल्ह्याच्या स्तरावर. हे जे हॉस्पिटल आहेत हॉस्पिटलमध्ये 5, 10, 20, 10, 15 डॉक्टर हे असतात हॉस्पिटल, मोठ्या हॉस्पिटल. आणि काही हॉस्पिटल असेल की 2-4 डॉक्टर. आणि नर्सिंग कोर्स ज्यांनी केलेला आहे त्या नर्सिंगला सुद्धा डिप्लोमा कोर्स करावा लागतो. त्या नर्स सुद्धा जे असतात त्या ज्यांनी कोर्स केलेला असतो त्या नर्स सुद्धा आपल्या ह्या पदवीधर मध्ये पदविका धारक म्हणून नोंदणी आपण त्याची करू शकतो. आणि अशा पद्धतीनं हॉस्पिटलची जबाबदारी किंवा त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची नोंदणी करून घ्यायची जबाबदारी दिली पाहिजे. खासगी कोचिंग क्लासेस आपल्याकडे असतील, चाटे कोचिंग क्लासेस, सुरेश क्लासेस, जगताप क्लासेस आहेत का? इथं शिकवायला सुद्धा शिक्षकच असतात आणि ते सुद्धा पदवीधर बऱ्यापैकी पदवीधरच असल्याशिवाय ते नसतात, डीएड किंवा बीएड झालेला असतो ना. त्यामुळे या खासगी कोचिंग क्लासेसची जबाबदारी एखाद्या कार्यकर्त्याला स्वतंत्रपणे दिली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तालुका अध्यक्ष हातात हा नियोजनाचा फॉर्म आहे. जी जबाबदारी ज्या कार्यकर्त्याकडे दिली त्याचं नाव आणि मोबाईल नंबर हे 2 दिवसामध्ये तुम्ही याच्या संदर्भामध्ये नियोजन करायचं आणि ते जिल्हाध्यक्षाकडे कॉपी आणि माझ्याकडे एक कॉपी, निरीक्षकाकडे एक कॉपी, अशा पद्धतीने ते द्यायचं आहे. आणि प्रत्येक तालुक्याची बैठक लावून या नियोजन करून प्रत्येकाला कामाला लावायचं, दररोज आढावा घ्यायचा, दररोज आढावा घ्यायचा. तालुका अध्यक्षांची अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. जे तालुका अध्यक्ष आले नाहीत ते तुम्ही आता जिल्हाध्यक्षांनी तालुका अध्यक्षाला तिथं त्याच्याकडे जाऊन त्याला किंवा बोलवून घेऊन त्याला हे सगळं नियोजन नीट बसून समजून सांगा आणि त्याला ह्याच्यासाठी काम करावं लागेल असं सांगा. तालुका अध्यक्षाने हे काम नाही केलं त्याला लेखी पत्र द्या की हे काम पदवीधरचं जर नीटपणे नाही केलं तर तुझं पुढच्या महिन्यामध्ये तुला घरी पाठवण्यात येईल आणि तुझ्या जागी दुसऱ्याची नेमणूक करण्यात येईल. अशा सक्त सूचना त्यांना आपल्याला द्याव्या लागतील. त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीनं आपण आरोग्य अभियान घेतलं, आरोग्य शिबिर घेतली आणि राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हाध्यक्षांचा पहिल्या 5 जिल्हाध्यक्षांचा आपण अजितदादांच्या हस्ते सत्कार केला आणि पहिल्या तालुका अध्यक्षांचा 3 तालुका अध्यक्षांचा आपण सत्कार त्या ठिकाणी केला. तशाच पद्धतीनं यावेळेस देखील या पदवीधर मतदार नोंदणी अभियानामध्ये सुद्धा आपण जिल्हाध्यक्षांमध्ये, जिल्ह्याच्या निरीक्षकांमध्ये आणि त्याचप्रमाणे तालुका अध्यक्षांमध्ये आपण स्पर्धा लावू. आणि ही जी स्पर्धा आहे तालुका निहाय जो सर्वाधिक नोंदणी आपल्या या ठिकाणी करणार आहे किंवा शहरांमध्ये तुमची शहराची वेगळी स्पर्धा, महानगराची आहे, महानगरपालिका आपल्याकडे जे आहे त्याच्यामधून पहिले 3 आम्ही काढणार, पहिले 3 नाही, या महानगरपालिकेतून एकच काढणार. आणि ग्रामीण, कारण किती महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर किती झाल्या? 5 झाल्या. तर याच्यामधून 5 मधून एकच काढला पाहिजे ना, महानगर 5 ते 2 काढू. तर पहिले 2 महानगरपालिकांमधून आणि ग्रामीणचे जेवढे जिल्हाध्यक्ष आहेत त्याच्यामधून आपण 3 जिल्हाध्यक्ष सर्वाधिक पदवीधरची नोंदणी करणाऱ्यांमधून आपण काढणार आहोत. याच्यासाठी त्या नोंदणीचं रेकॉर्ड ठेवणं फार गरजेचं आहे. जे फॉर्म तुम्ही भरून घेतलेले आहेत प्रत्येक तालुका अध्यक्षांनी त्या फॉर्मची भरलेल्या फॉर्मची झेरॉक्स काढून आपल्याकडे फाईल करून ठेवली पाहिजे, ती पण विभागावर ठेवली पाहिजे. आणि ती कुणी केली त्याचा वरच्या बाजूला कागदावर नोंद करून ठेवली पाहिजे त्या फाईलवर की ही जी नोंदणी केली ती ह्या कार्यकर्त्याने केली, त्याचं नाव आणि मोबाईल नंबर तिथे लिहिला पाहिजे. कारण उद्या नोंदवलेलं मतदान काढायचं, मतदानासाठी आणायची जबाबदारी पण त्यालाच देत आहे. अशा पद्धतीनं स्वतंत्र फायली, एसटी कर्मचाऱ्यांची फायली वेगळी करा, हॉस्पिटलच्या डॉक्टरांची वेगळी करा, कोचिंग क्लासवाल्यांची वेगळी करा. जी जबाबदारी ज्याच्याकडे दिली आहे त्याला म्हणायचं तू भरायचा जो फॉर्म आहे त्याच्या आधी एकदा झेरॉक्स काढून एक जवळ ठेव, भरलेला फॉर्म, म्हणजे उद्या काही नाव नाही आलं तर का नाही आलं हे पण कळू शकेल. तर अशा पद्धतीनं नियोजन तरी करायचं आहे. आणि त्याच्या याद्या नोंदणी केलेल्या पदवीधरमध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहे, फॉर्म भरलेले आहे, जे नोंदणी केलेल्या याद्या ज्या आहेत त्याची लिस्ट आम्ही मागून घेऊ आणि ज्याची संख्या जास्त असेल अशा तालुका अध्यक्षांचा आणि जिल्हाध्यक्षांचा, पहिल्या 3 तालुका अध्यक्षांचा जिल्ह्यातून, एका जिल्ह्यातून, आणि राज्याच्या किंवा विभागाच्या स्तरावर पहिल्या महानगरपालिकेच्या पहिल्या 2 अध्यक्षांचा आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या पहिल्या 3 अध्यक्षांचा सत्कार सन्माननीय अजितदादांच्या हस्ते मुंबईला एक विशेष कार्यक्रम याच्यासाठी आयोजित करून आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी प्रमाणपत्र देखील देणार आहोत. आणि त्याचबरोबर जो कार्यकर्ता या पदवीधर मतदार नोंदणीमध्ये सहभागी होणार आहे
त्या कार्यकर्त्याला या अभियानाचं स्वतंत्र एक प्रमाणपत्र आपण तयार करणार आहोत आणि ते जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र सन्माननीय आपले अध्यक्ष भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, अजितदादा, सुप्रियाताई आणि माझ्या सहित ते प्रमाणपत्र त्या युवक कार्यकर्त्याला आम्ही सन्मानपूर्वक त्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी स्वतः येऊन त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन तिथले जे पालकमंत्री असतील अजितदादांच्या सूचना करायला लागेल किंवा पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचं त्या ठिकाणी प्रमाणपत्राचा वितरणाचा समारंभ घ्या। त्यामुळे ज्यांनी या पदवीधर नोंदणीमध्ये परिश्रम घेतला, मेहनत घेतली, हे कार्यकर्ते हे राज्य स्तरावर नोंदवले जातील। राज्य स्तरावरच्या रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव येईल आणि त्याचबरोबर त्याला घरामध्ये त्याच्या हॉलमध्ये लावता येईल। अजितदादांच्या सहीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंच्या सहीचं प्रमाणपत्र, राज्याच्या अध्यक्षाच्या सहीचं प्रमाणपत्र मिळाले आणि हे काम मी केलंय। उद्याच्या कुठलंही काम नेत्याकडे घेऊन जात असताना त्याला पहिले सर्टिफिकेट दाखवा की पदवीधरचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये माझी देखील मेहनत मी केलेली आहे आणि हे त्याचं प्रमाणपत्र आहे, मी ह्याच्यासाठी कष्ट घेतले होते, हे देखील त्या ठिकाणी खचावून त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल आणि मला सांगता येईल। अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था आपण केलेली आहे। बराच वेळ झाला मी बोलतोय, परंतु हे नियोजन सांगणं हेच माझं या ठिकाणचं उद्दिष्ट होतं आणि आपल्याला ह्या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये स्पर्धा आहे म्हणून नाही तर आपल्या नेत्यासाठी, आपल्या पक्षासाठी आपल्याला काम करायचं आहे। उमेदवार कुणीतरी असला, त्या ठिकाणी अजून उमेदवार ठरलेला नाही। परवा दादांनी पण सांगितलं की अजून उमेदवार ठरवलेला नाही। उमेदवार राष्ट्रवादीचा जो कुठला असेल त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्राथमिक गोष्ट कुठली आहे तर ही नोंदणी अगोदर करून घेणं। ही नोंदणी जितकी जास्त आपण करू तेवढी जास्त शक्यता आपला उमेदवार निवडून येण्याची असते। याच्याकरिता ह्या नोंदणीकडे गांभीर्याने आपण पाहावं। रामेश्वर माशाळ असतील किंवा त्याचबरोबर आप्पासाहेब थिटे असेल किंवा विनायक विटकर असतील, यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दिलेल्या सूचनाचं पालन करायचं आहे। निरीक्षकांनी जर मला असा आवाज दिला की अध्यक्ष व्यवस्थित सांगतायत परंतु खाली ऐकलं जात नाही, असं जर झालं तर मी त्या संदर्भामध्ये मला कारवाई करण्याची वेळ माझ्यावर येऊ शकते। कृपया तशी वेळ येऊ देऊ नका। आपण सगळ्यांनी यापूर्वी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। सोलापूरचा नाव लौकिक पहिला नंबर मिळवण्याचा आहे, तोच नाव लौकिक रामेश्वर माशाळ आणि विनायक विटकर कायम ठेवतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो।